संग्रामसिंग चौगुले, सोनगावचे सुपुत्र, पंचक्रोशीत प्रसिद्धीच्या शिखरावर असलेलं उमदं व्यक्तिमत्व. तुळशीच्या बनात भांगेचं रोपटं उगवावं तसं चौगुले खानदानातली कुप्रसिद्ध व्यक्ती. सदैव डोमकावळ्यागत भिरभिरती नजर. एकदा का सावज नजरेत आलं की यांच्या तावडीतून सुटणं अशक्य. गावातल्या तरण्या ताठा पोरी हे दिसताच रस्ता बदलून जाण्यात हित समजायच्या. यांच्या नादाला जो लागला तो धुळीला मिळाला म्हणून समजा. फुकटचं खाऊन टमकेगत फुगल्याला फार धोरणी माणूस. जिथं फायदा तिथं हजर. आवळा देऊन कोहळा काढण्यात पाठायत. गडी कुणाच्या कचाट्यात सापडणार नाही. सतत चौकस नजर, सावज हेरत असलेली. नजरेच्या टप्प्यात सावज आलं का घारीगत झडप मारून कुठं गायब करेल तपास नाही लागू द्यायचा. हवालदारापासून पोलीस इन्स्पेक्टरपर्यंत सगळ्यांच्या ओळखी. इथं मात्र मान खाली घालणार. पदरचे 4 रुपये खर्चणार, गार गरम करणार, कुणाला दुखावणार नाही, गरीब गायीगत राहणार, तोंडातनं शब्द नाही काढणार. यशवंत नाना चौगुले आणि सारजाबाई देवगुणी माणसं. गळ्यात माळ, तोंडात सतत देवाचं नाव, आषाढी कार्तिकी पायी वारी करणार. दिंडी प्रमुख, पदरमोड करून वारकऱ्यांची सेवा करणार. सोनगावकरांची दिंडी म्हटल्यावर देणगी देण्यासाठी लोक लाईन लावणार. कधी रुपयाचा फेरफार होणार नाही. स्पष्ट वक्ता माणूस, व्यवहाराला चोख. गावकीचा हिशोब यांच्याचकडे. घरात खायला नसलं तर पाणी पिऊन उपाशी झोपणार, पण दुसऱ्याच्या दमडीची अपेक्षा करणार नाही. दिंडी प्रमुख, गावचा प्रमुख यांच्या शब्दाला मान. गावात वजनच. गावात सण उत्सव साजरा करणार. 26 जानेवारी 15 ऑगस्ट रोजी पुढाकार घेऊन कार्यक्रम करणार. पदरमोड करून गावाची सेवा करणार. गावात सप्ताह भरवणार. सगळी कामं करून घेणार. गावाचा नानावर लय विश्वास. गावची वर्गणी नानाच्या खात्यावर. दिंडीची शिल्लक नानाच्या खात्यावर. 1 रुपयाचा अपहार होणार नाही. समक्ष विठ्ठलाने येऊन सांगितलं तरी नानाबद्दल 1 अवाक्षर कोणी ऐकून घ्यायचं नाही. यशवंत नानाला सहचारिणी नानासारखीच, फक्त उलट स्वभावाची. सगळं गाव सारजा नानी म्हणून ओळखायचं. नानी पुढं बोलायची, कोणाची टापच नसायची. लय फटकळ स्वभावाची. नानी कुणाची भेडभाट ठेवायची नाही, पण तिच्या दारात गेलेला याचक रिकाम्या हातानं परत येणं शक्य नसायचं. कोंड्याचा मांडा करून नानाचा संसार फुलावला. नानाचा वचक गावावर, पण घरी आल्यावर घरात नानीचा वचक चालायचा. लय बडबड्या स्वभावाची. सतत कुणाला तरी बडबडत असायची. दिसायला केवड्याच्या कणसागत, भोकरागत टपोरे डोळे, नाक शार, टसटशीत बांधेची, उंचीला जरा कमी पण कामाला वागेन. घरकाम असो, शेतीकाम असो, काम कुठलंही असो, पदर खोचून तयार. 4 बायांचं काम एकटी करणार. तर अशा या जोडप्याला 4 अपत्य झाली. थोरला जयसिंग, दुसरी कुसुम, तिसरा संग्रामसिंग, शेवटी रामसिंग. घराचं गोकुळ झालं. पोटापुरती जमीन होती 12 एकर. काळी आई. तिच्यात कष्ट करून घाम गाळून यशवंत नाना संसाराचा गाडा हाकत होता. जवळच्या मुंढेवाडी गावातील खात्यापित्या घरात कुसुमला उजवून टाकली. जयसिंगला राजुरीच्या पवारांची मुलगी केली. सगळं कसंही व्यवस्थित चाललं होतं. पण नियतीच्या मनात वेगळाच डाव होता. रामसिंग तालुक्याच्या गावी शिकायला. घरात बाप आणि थोरला भाऊ रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे. सासू सुना घरकाम शेती कामात व्यस्त. रामसिंग तालुक्याला आणि या सगळ्यात संग्रामसिंगला रान मोकळं सापडलं. गावात सोडलेल्या वळूसारखा डरकाळ्या मारत फिरायचा. संगतीला गावातली 4 टुकार पोरं असायची. लहानपण होतं तवर कोणाची खोड काढ, कुणाची जनावरं कुणाच्या रानात हाकल, कुणाच्या पोराला मार, कुणाच्या हिरीत दगड टाक.
आणि जरा कळतं झाले हो, कोणाची टिंगल टावाळी कर, पोरींची छेडछाड कर, मास्तरला दमदाटी कर, घरात लहान मोठ्या चोऱ्या, मग कोणाच्या कोंबड्या चोर, अंडी पळव. घरात माळकरी असून हे सगळ्यात तरबेज. कुणी घरी येऊन सांगितलं का दुसऱ्या दिवशीपासून त्याला नकोसं करून टाकायचं. अशा या संग्रामसिंगाची दिवसागणिक नाटकं वाढायला लागली. कामधाम करायचं नाही, बोंबलत फिरायचं. अख्खं कुटुंबच काय, गाव वैतागलं. पण यशवंत नानाकडे बघून गप बसायची सगळी. अशा या संग्रामसिंगानं नालायकपणाचा कळस केला. बापाच्या बँक खात्यातले पैसे बापा परस्पर खोट्या सहीनं काढून खर्च करायचा धापाटाच लावला. अहो, विहिरीतलं पाणी पुरत नाही, तिथं पैशाची काय कथा. दिंडीचा, गावकीचा, घरचा तिन्ही अकाउंट 5-6 महिन्यात मोकळं झालं. आषाढी वारीच्या तोंडावर ही गोष्ट उघडकीला आली. अगोदर धाक दाखवून खवळून नमवायचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. या घटनेनंतर बापानं आणि भावानं मारायला धावताच संग्रामसिंगनं बापालाच मारला, भावाला सुद्धा नाही सोडला. गावासमोर नाचक्की झाली, इज्जत धुळीला मिळाली. जयसिंगला तर मारून टाकायची धमकी दिली. अगोदरच गावकी त्याला दबकून होती, कोणी मध्ये आलं नाही. आईबाप खचले. आई धरणीला पडून राहिली, बापाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली. गावातल्या पंचमंडळींच्या कानावरही घटना जाताच पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, महादू सावकार, शाळेचं हेडमास्तर 5 जणांनी सामूहिक कंप्लेंट दिली आणि संग्रामसिंगबरोबर इतर 3 जणांना अटक झाली. संग्रामसिंगाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. एकेकाला बघून घेईन म्हणून दम दिला. शेवटी बापाचं आतडं तुटलं. घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून आपसात समझोता केला. 6 एकर विकून टाकली. सगळा व्यवहार सुरळीत केला. संग्रामला सोडवून आणलं. घरात 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. आता तरी सुधार म्हणले. बहीण म्हणाली, लग्न लावून द्या, संसाराचं ओझं खांद्यावर पाडल्यावर सुधरल. मग घरच्यांनी मुली बघायचा तडाखाच उठवला. आजूबाजूला याचा डांका वाजल्याला, कोण देतं याला पोरगी. तरी पण कुसुमच्या दूरच्या पाहुण्यातली फलटण जवळच्या सुदाम गवळीची एकुलती एक पोरगी सुषमा दाखवली. इथं पण संग्रामनं चाल खेळली. सुदामचं गावात वजन, 15 एकर, एका तळावर बागायती, एकुलती एक मुलगी. सुषमा फलटणच्या यशवंतराव चव्हाण कन्या शाळेची विद्यार्थिनी, 10वी पास. दिसायला साधारण पण अंगापिंडानं मजबूत. बाप गावात शाळा मास्तर. पै जमून शेती घर उभं केलेलं. मागच्याच काही दिवसापूर्वी सुषमाची आई वारलेली. वर्षाच्या आत लग्न करावं म्हणून मुलगा शोधत होते. कसायाच्या तावडीत गाय सापडावी तशी संग्रामच्या काचाट्यात सुषमा सापडली. नव्या नवरीचे 9 दिवस म्हणीप्रमाणे सुरुवातीचे काही दिवस बरे गेले. सुषमाला मुलगा सुद्धा झाला. हळूहळू संग्रामनं आपले नखं दाखवायला प्रारंभ केला. सुरुवात सावकारापासनं. सावकाराच्या पोरीचं पाटलाच्या पोराबरोबर लफडं संग्रामला समजलं. संग्राम आणि चांडाळ चौकडी कामाला लागली. त्यांनी पहिल्यांदा या दोघांना लॉजवर रेड हँड पकडलं. त्यांचे नको त्या अवस्थेत फोटो काढले. सावकाराच्या मुलीला ब्लॅकमेल चालू केलं. सावकाराची तिजोरीच हलकी करून टाकली. त्या मुलीचा नको तिथं वापर केला. स्वतः, मित्रांनी, सगळ्यांनी वापर करून घेतला. यांच्या ब्लॅकमेलिंगला घाबरून त्यांनी तिच्याकडनं लिहून घेतलं की पाटलाच्या मुलानं मला फसवलं म्हणून मी आत्महत्या करतेय. तिचा वापर चालूच होता यांचा. मुलीबरोबर सावकाराला घोळात घेतलं. पाटलापासनं वेगळं केलं. पाटील एकटा पाडला. पाटीलकीच्या निवडणुकीत संग्रामनं आपला माणूस बसवला. पाटलाच्या पोराचे फोटो पाटलाला दाखवून शेवटच्या क्षणी माघार घ्यायला भाग पाडलं आणि यांचा पाटील त्या जागेवर आला. सावकाराच्या मुलीनं यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या हातात यांनी ती चिठ्ठी ठेवून दिली. पाटलाचा मुलगा पकडला गेला. त्याने अनैतिक संबंध कबूल केले. त्याला अटक झाली.
पाटलाच्या तोंडाला काळं फासलं. सावकार बेइज्जतीनं गाव सोडून गेला. पाटील हातरून आला खेळला. त्याला झाला पॅरालिसिस. कोर्ट कचेऱ्या मागं लागल्या. पाटीलकी गेली. घराचे 3:13 वाजले. सावकारानं पाटलानंतर ग्रामपंचायतीकडं मोर्चा वळवला. ग्रामपंचायतीत सरपंचानं ग्रामसेवकाला हाताशी धरून बरेच घोटाळे केलेले त्यांच्यातला एक सदस्य फोडला. 4 पैशाची आणि सरपंच पदाची लालूच दाखवली. विरोधी पॅनल काढायचं ठरवलं. तसा सदस्यांनी त्यांची सगळी कारस्थानं तहसीलदारापुढं कबुली दिली. सरपंचासकट ग्रामसेवक कामाला लागलं. तहसीलदाराजवळ वशिलेबाजी करून पैसे चारून मनासारखा ग्रामसेवक आणला. रातोरात अविश्वासाचा ठराव आणला आणि सत्ताधारे विरोधी भैरवनाथ पॅनल उभारला. मर्जीतली टाळकी बिनविरोध निवडून आणली. ग्रामसेवक मर्जीतला, सरपंच मर्जीतला, गावावर वटच झाला. राता राहिला हेडमास्टर. एका शिक्षिकेला हाताशी धरलं. ती आधीच संग्रामकडं आकर्षित झालेली. त्याच्याच शब्दाबाहेर कुठली जायला. केली व्यूहरचना. वडला जाळ्यात हेडमास्तरला. कुकर्म करून घेतलं आणि ठोकली बोंब. मेडिकल झालं. मास्तर डिसमिस. झेडपीत वशिला लावला. पैसा सोडला. प्राजक्ता हनुमंत दोंदे नवीन हेडमास्टर. नवरा नामधारी. संग्रामसिंग गाडी चालवायचा. सगळं बिनबोभाट. शाळेजवळ पंचायतीची मोकळी जागा मास्तरनीच्या नावानं करून टाकली. झेडपीच्या खर्चानं टोमदार बांगला घेतला. बांधून सगळं फर्निचर मागवलं. मास्तरनीच्या नवऱ्याला शेजारच्या गावच्या सोसायटीत क्लार्क म्हणून कामाला लावलं. संग्रामला जेव्हा प्राजक्ताकडे राहायचं असेल तेव्हा हटकून सोसायटीची मासिक सभा असायची. हनुमंता सोसायटीत, संग्रामसिंग बंगल्यात. प्राजक्ता चांगली गोरी नट्टीगत राहायची. हनुमंता उगं मरतुकड्या कुत्र्यागत सांग काम्या. मिळेल ते काम करायचं. दिलं तो तुकडा खायचा आणि गप पडून राहायचं. बोलायचं काय नाही. एकदा रेड हँड पकडलं. बायकोला मारलं हनुमानं. तसं संग्रामनं त्याला 2 दिवस गावाबाहेरच्या पाडक्या विहिरीत हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून डांबून ठेवलं. यापुढं एक अवाक्षर काढशील तर हिरीत पुरून टाकायची धमकी दिल्यावर परत कशाला काय बोलतंय ते. आधी चोरून चालायचं. आता समक्ष चालायला लागलं. मटण मांस सगळं कसं व्यवस्थित चाललेलं होतं. बाहेरचं मिटलं. घरातलं उठलं. आई मेली. बाप घर सोडून निघून गेला. जयसिंग 2 वेळेला मारता मारता वाचला. गाडी खाली झाला असता. जयसिंगची बायको हुशार. तिने ओळखलं. सर सलामत तो पगडी पाच्यास. नवरा पोरं घेतली. माहेर गाठलं. भावाच्या आधारानं तिथंच राहिली. बायको कोकलाय लागली तशी 2 वेळा नेब्बार हाणली. म्हणला गप असायचं नाही तर पोरा सकड भरले हिरीत बुडवून मारून टाकेल. घराबाहेर बघायचं नाही. घरी काय कमी पडतंय ते मागून घे. बायकोची दात खेळच बसली. सासऱ्याला समजलं. 4 लोक घेऊन आला तसा सासऱ्याला माघारी हाकलला. दम देऊन चुकला. सगळी प्रॉपर्टी पोताण्याच्या नावावर करतो. 3ऱ्या दिवशी त्याचं प्रेत गिरवी फलटण महामार्गावर सापडलं. ॲक्सिडेंट झालता. पोलीस तपासात अज्ञात ट्रकनं सायकलला धडक दिली. त्यात गिरवीचे शिक्षक सुदाम गवळी यांचा दुर्दैवी अंत. पुढील तपास सुरू आहे. पोलिसाला एक गड्डी दिली. केस फाईल. तलाशी हाताशी धरला. 2 गड्ड्या पुरवल्या त्याला. प्राजक्ताच्या घरी मटणासकट रातभर प्राजक्ता हवाली केली. 15 एकराचा वारस संग्रामसिंग बाहेर काय कळायच्या आत फलटणच्या व्यापाराला विकून मोकळा. 4 चाकी गाडी. प्राजक्ताला दागदागिनं गाडी. हनुमंताला दुचाकी. सगळी मज्जा. स्वतःचा पॅनल स्वतः चालवलेला. आजूबाजूच्या 4 गावात गाजला. गावात सुधारणा दिसायला लागली. रुपया खर्चून 10 रुपये खिशात. त्यामुळे संग्रामची भरभराट वाढली. दिमतीला गाडी, ड्रायव्हर, बॉडीगार्ड. घरचं 6 एकर विकलं. पैसा लाटला. जयसिंग चरफडला पण बायकोने दाबून धरला. जिल्हा परिषद निवडणूक लढला. आला निवडून. शिक्षण खात्यावर वर्णी लागली. आता आमदारकीची स्वप्न पाडायला लागली.
नेत्यांना काय, अशाच माणसाची गरज असते. मग 4 मोठ्या लोकात उठणं बटणं व्हायला लागलं. मुंबईच्या वाऱ्या वाढल्या. स्थानिक आमदाराच्या पायाखालची जमीन हादरली. विरोधी पार्टीनं संग्रामला बिनशर्त पाठिंबा द्यायचं कबूल केलं. बघता बघता राहतं घर पाडून टोमदार बांगला बांधला. 15 गुंठ्यात ऐस पैस बाग बगीचा, दुतर्फा झाडी. बायको उगं कामवाल्यासारखी हाय म्हणायला. पोरं शाळा शिकायला हॉस्टेलला टाकली. घरात तमाशा नको. प्राजक्ताचं प्रकरण समजून सुद्धा सुषमा मूग गिळून गप्प बसली. प्राजक्ताची वर्णी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदावर झाली. त्यांची गाडी, ड्रायव्हर मिळाला. सुषमाला काय करता आलं नाही. ती मनातल्या मनात पेटून उठली. जन्मदाता मारला गेला, मुलं दुरावली, पती सुख नाही, हौस मौज नाही. दुःख कोणाला सांगायचं तर जीवाभावाचं कोणी नाही. कोणा पारकेशी बोललं तर दुसऱ्या दिवशी बोलणाऱ्याचा हातपाय गाळ्यात आणि दवाखान्यात ॲडमिट. परत हेच माशे फ्रूट घेऊन त्याला भेटायला. परत कशाला कोण डेअरिंग करते. त्यामुळे सुषमाला मनातल्या मनात कुढत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. बुडत्याला काडीचा आधार, पुण्याला का असना पोरं होती. आता तर संग्रामसिंगनं विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सत्ताधारी आमदाराला मानसिक त्रास द्यायला चालू केलं. त्या आमदाराची पहिली बायको अचानक वारली म्हणून त्यांनी सेक्रेटरीशी दुसरं लग्न केलं. पण त्या सेक्रेटरीचं लफडं ज्याच्याबरोबर होतं ती व्यक्ती याच्या हाताला लागली. त्या व्यक्तीला दमदाटी करून सगळ्या चिठ्ठ्या, चपाट्या, फोटो सगळं काढून घेतलं त्याच्याकडनं आणि आमदारावर दबावतंत्र टाकायला लागला. भर एसीत आमदाराला घाम फुटला. निनावी पत्र पाठवून आमदाराला गप्प केलं. उद्या गरज पडल्यास आमदाराचा वापर करता यावा म्हणून व्यूहरचना केली. सगळं काय मनासारखं चाललं होतं त्याच्या. हात घालील तिथं सोनं अशी संग्रामसिंगची अवस्था होती. खुशीत होता. जिकडं तिकडं त्याच्या नावाचा बोलबाला चाललेला. सोनगावाव्यतिरिक्त कुसगाव, शिवरी, दांगटवाडी, देवडी, सुरवडी जवळजवळ आजूबाजूच्याच परिसरात त्याच्या नावाची चलती. त्याच्या नावाचा पॅनल जिथं आहे तिथं आबादी आबाद. जिथं त्याच्या विरोधी पॅनल तिथं खडखडाट. त्यामुळं नाईलाजानं त्याच्या पॅनलला निवडून आणलं जायचं. ग्रामपंचायतीत काबीज करायचा तडाखाच लावलेला. असा हा संग्राम सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी बांधला. संग्रामसिंगच्या नावानं दूध डेअऱ्या बांधल्या. शेतकऱ्यांना गाई म्हशी घेऊन दिल्या. दूध चालू झालं. गावोगावी तालमी चालू केल्या. पण म्हणतात ना की सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतोच. धनसंपत्ती घडीचा पावना. बरं वाटलं. चालला. मनात आलं थांबला. सत्तेची माया अशीच उंचावलीसारखी. जशी सत्ता संपत्ती तशीच बाई. तिची तरी काय खात्री. खोबरं तिकडं चांग भलं अशी काहीशी अवस्था संग्रामसिंगच्या बाबतीत घडली. त्याला कारणसुद्धा तसंच घडलं. सतत आपल्याच गुरमीत असलेल्या या माणसाचा वाढदिवस साजरा करायचा विचार चाललेला. तालुक्यापासून सगळीकडं फ्लेक्स लागलेले. ग्रामपंचायतीचे कोपरे भरलेले. रस्त्याच्या दुतर्फा बोर्ड लागलेले. संग्रामसिंगचा सुवर्ण अलंकारित हात जोडलेली छबी आणि खाली 5-50 मुंडकी लागलेली. सोनगावात बंगल्यावर जंगी पार्टीचं आयोजन केलेलं. आजूबाजूच्या धनगरवाड्यातनं प्रत्येकी 2 बकरी आणलेली. दारूचे बॉक्स मागवलेले. फलटणवरनं DJ मागवलेला. पुण्यातनं नाचायला पोरी आणलेल्या. आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांच्या सोयी केलेल्या. याच पार्टीत एक अनाहूत घटना घडली. सुनैना अगरवाल, TV कलाकार, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आणलेली तिने संग्रामसिंगावर मोहिनी टाकली. नजर ठरणार नाही अशी काया, रेशमासारखं केस, डोळ्यावर गॉगल, काळ्या रंगाच्या साडीत गोरं सौंदर्य खुलून दिसत होतं. संग्रामसिंगची तिने विकेटच घेतली आणि तिथूनच संग्रामसिंगच्या जीवनाची ओहोटी सुरू झाली. प्राजक्ता दुखावली. दारूच्या नशेत संग्रामनं तिच्यावर हात टाकला. आचकट विचकट भाषा वापरली. तिच्या नवऱ्याला तर खालच्या पातळीवरची भाषा वापरली.
सुनैनापुढं तिची झालेली फजिती प्राजक्ताला सहन झाली नाही आणि संग्रामला सुद्धा आजकाल प्राजक्ताचा तिटकाराच यायला लागला होता. झाल्या घटनेमुळं पिसाळलेली प्राजक्ता सत्ताधारी आमदार दादासाहेब साळुंखेंच्या दरबारी आली आणि काही अटीवर संग्रामसिंगच्या विरोधात मदत करायला तयार झाली. संग्रामसिंगचा सगळा कच्चा चिठ्ठा प्राजक्ताकडं होता. पण सत्ता संपत्तीच्या धुंदीत असलेल्या संग्रामचा गैरसमज असा झाला की आपल्याबरोबर अनेक जणांशी अनैतिकता ठेवणारी आपल्या विरुद्ध काय करणार, आपल्याशिवाय हिला वाली कोण. पण मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, तसं झालेल्या बदनामीपेक्षा आणखीन काय बदनामी होणार. फक्त उघड उघड विरोध न करता गुप्तपणे ती दादासाहेबांना जाऊन मिळाली. दादासाहेबांना निवडणुकीत संग्रामसिंग डोकेदुखी बनला होता याचा परस्पर काटा काढण्यासाठी दुसऱ्या काट्याची गरज होती आणि प्राजक्ताच्या रूपानं तो काटा चालून आला. शिक्षण खातं संग्रामसिंगकडे असल्यामुळं प्राजक्ता उघडपणे विरोध करत नव्हती. दुखावलेला संग्राम प्राजक्ताला रस्त्यावर आणू शकत होता, म्हणून प्राजक्तानं दादासाहेबाच्या हातात बंदूक देऊन ती स्वतः गोळ्या पुरवणार होती. संग्रामला जसे पाठीराखे होते तसे विरोधक सुद्धा होतेच की. ते सगळे विरोधक गुप्तपणे एकत्र झाले. दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामविरोधी कारवाया करण्याचा बेत आखला जायला लागला. त्याचे काळे धंदे, त्यांनी केलेले गैरप्रकार, त्यांनी घडवून आणलेले खून, या सगळ्याचे पुरावे गोळा केले जायला लागले. इकडं संग्राम सुनैनाच्या प्रेमात पागल झाला होता. त्याला त्यांच्या कारवायांचा तपासच नव्हता. दादासाहेबांनी सर्वप्रथम वरिष्ठांकडे विनंती करून या परिसरातल्या झालेल्या खुनांचा तपास CIDकडे देण्याची मागणी केली. ती विनाशर्त मान्य झाली. तपासाला गती यायला लागली. आपमतलबी आणि स्वार्थी संग्रामनं अनेकांचा कामापुरता वापर करून घेतलेला त्या सर्वांनी आपापले जबाब नोंदवले. मुख्य म्हणजे प्राजक्तानं स्वतः सर्व कबुली द्यायचं मान्य केलं. संग्रामला कुणकुण लागली, पण तोवर बराच उशीर झाला होता. बरेचसे मित्र दुखावले गेले. सुनैनासुद्धा विरोधकांचं प्यादं निघालं. प्राजक्ता दादासाहेबांच्या पदरी गेली. त्या बदल्यात हनुमंताला फलटणच्या श्रीराम कारखान्यात परमनंट नोकरी मिळाली. भविष्यात तिथंच राहण्याची सोय करण्याबद्दल स्वतः दादासाहेबांनी शब्द दिला. पोलिसांनी प्राजक्ताला माफीचा साक्षीदार बनवण्याचं मान्य केलं आणि संग्रामच्या नशिबाला ग्रहण लागलं. सर्वप्रथम संग्रामसिंगला गिरवी गावातले शिक्षक आणि सासरे सुदाम गवळी यांचा खून करून पुरावा नष्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याचे प्यादी पकडली गेली. प्रत्येकावर काही ना काही गुन्हे होते. एकदा अटक झाल्यावर मग एक एक प्रकरण वाढत चाललं. जयसिंगवरचा खुनी हल्ला, हेडमास्तरवरचं कटक कारस्थान, सावकाराच्या मुलीचा बलात्कार करून खून, पत्नीवर अत्याचार, आईवडिलांवर अत्याचार, गावातलं कुकर्म, अशी अनेक प्रकरणं पुढे यायला लागली. एवढे पुरावे पुढे आल्यावर पोलीस गांगरले. त्यांनी सुद्धा असहकार दर्शवला. कायदेशीर मार्गानं काय होईल ते बघू, असं पोलीस म्हणायला लागले. पोलिसांना पैशाचं आमिष दाखवलं, अनेक प्रलोभनं दाखवली. पोलिसांनी कानावर हात ठेवला आणि म्हणाले, प्रकरण CIDकडे वर्ग केलंय. इथं काय उद्योग झाला तर आमच्या नोकऱ्या जातील. आजपर्यंत आमच्या हातात होतं तोपर्यंत सहकार्य केलं, आता इथून पुढं माफ करा. संग्रामसिंगचं ZPचं पद गेलं. त्यांच्या अखत्यारीतल्या ग्रामपंचायतींची चौकशी चालू झाली. मग अनेक निनावी प्रकरणं उजेडात आली. इतरही बऱ्याच जणांना धरपकड झाली. चौकशी आयोग लागला. अनेक फ्रॉड उजेडात आले. 3 मर्डर, 2 हाफ मर्डर, 3 बलात्कार, अगणित फ्रॉडच्या केसेस संग्रामच्या नावावर पडल्या. तरीसुद्धा संग्रामसिंग डगमगला नव्हता. पैशाची ताकद होती. आणि शेवटी नको ते झालं. त्याची बँक खाती गोठवली. संग्राम गडबडला. सगळ्यांनी साथ सोडली. धर्मपत्नीसह, प्रेयसीसह सगळेजण विरोधात गेले. सत्ताधारी पक्ष प्रकरणाला हवा देत राहिले. केस कोर्टात गेली. अनेक जणांचे जाब झाले. पुढच्या हप्त्यात प्राजक्ताचा जबाब आला आणि अज्ञात मारेकऱ्यानं रात्री सोनगावात प्राजक्ताची हत्या घडवून आणली. हनुमंतावर सुद्धा वार झाले. मुलांना मात्र मारेकऱ्यांनी एका रूममध्ये कोंडलं होतं, त्यामुळे त्यांना काही झालं नाही.
मारेकऱ्यांपैकी एक जणाला गावकऱ्यांनी ताणून पकडलं. बाकीचे 4 जण अंधाराचा फायदा घेऊन पाचार झाले. सापडलेल्या एकाला गावकऱ्यांनी निब्बार मारलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. हनुमंताला फलटणच्या दवाखान्यात ॲडमिट केलं, पण काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी हनुमंता जग सोडून गेला. फलटणच्या न्यायालयात कोर्टाचं कामकाज चाललं. तुफान गर्दी झाली होती संग्रामसिंगला बघायला. तब्येतीनं जबरदस्त, त्यात दाढी वाढलेली, तांबारलेले डोळे. संग्राम जबरदस्त दिसत होता. चेहऱ्यावर केलेल्या गुन्ह्याचा थोडासुद्धा परिणामयुक्त भाव दिसत नव्हता. बेफिकीरपणे छदमी हसत हसत दमदार पावलं टाकत कोर्टाच्या दिशेनं चालला होता. गावकऱ्यांनी पकडलेल्या मारेकऱ्याकडनं पोलिसांनी माहिती काढून घेतली. ते सुद्धा संग्रामचंच कृष्णकृत्य होतं. पण कोर्टापुढे पुरावा मिळाला नाही. 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आज संग्रामसिंगच्या केसचा अंतिम निकाल होता. एकाही खुन्याचा आय विटनेस न मिळणं, कुठल्याही कट कारस्थानात त्याचा सरळ सहभाग नसणं, फक्त जयसिंगच्या केसमध्ये आणि बलात्कार करून खुनाच्या केसमध्ये दोषी धरून संग्रामसिंगला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली. संग्रामनं हायकोर्टापर्यंत अपील केलं, पण गुन्हा शाबित होऊन खालच्या कोर्टानं दिलेली सजा लागू झाली. शेवटी कोर्टानं संग्रामची मालमत्ता सुषमाच्या ताब्यात देऊन टाकली. प्राजक्ताच्या मुलांचा सांभाळ सुषमानं करावा, त्यांचा पालनपोषणाचा खर्च प्राजक्ताच्या ठेवीच्या व्याजातून करावा, पण सुषमानं प्राजक्ताच्या मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळावं आणि सुषमानंही तसंच ठरवलं. तिने प्राजक्ताच्या मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळायचं ठरवलं. जयसिंगला आणि त्याच्या परिवाराला सुषमानं मानानं घरी बोलवलं. त्याची गेलेली 6 एकर परत घेऊन दिली. रामसिंगला उच्च शिक्षणाला इंग्लंडला पाठवलं. स्वतःच्या घरावर सर्वांना समान अधिकार लेखी दिला. प्राजक्ताच्या घरावर तिच्या मुलांचा अधिकार ठेवला. गावातल्या प्राथमिक शाळेवर सारजाबाई यशवंतराव चौगुले प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय सोनगाव हे नाव दिलं. गिरवीतल्या शाळेला भरीव मदत केली. तिथे सुदामराव गवळी प्राथमिक शिक्षा मंदिर गिरवी हे नाव दिलं. सोनगावला आणि चौगुले परिवाराला संग्रामच्या रूपानं लागलेलं गिराण सुटलं आणि गावानं सुटकेचा निश्वास टाकला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात भरत माने यांच्या गिराण या कथासंग्रहातली कथा गिराण अर्थात ग्रहण. कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, दीपक रेगी कथाकथन चॅनल जर तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार.